नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वंभर शिंदे। मित्रांनो, तुमच्या लग्नाला जर 2 वर्ष 3 वर्ष 4-5 वर्ष किंवा 10 वर्ष झाले असतील आणि अजूनही जर तुमच्या मिसेसच्या आधारावरती तुमच्या नावाची नोंद केलेली नसेल किंवा तुम्हाला नोंद करण्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट काढण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमचं राजपत्र तयार करू शकता आणि त्या राजपत्र आल्याच्या नंतर तुमच्या नावाची नोंद तुमच्या मिसेसच्या आधारामध्ये आधार कार्ड तसेच पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट यासारख्या अनेक डॉक्युमेंटवरती करू शकता। तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। तर यासाठी घर बसल्या तुम्ही अर्ज करून राजपत्र प्राप्त करू शकता आणि त्या आधारे सर्व डॉक्युमेंटवरती तुमच्या मिसेसच्या आधारावरती तुमची नोंद करू शकता। तर हे गॅजेट, हे राजपत्र आपले सरकार या पोर्टलवरतून आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणार आहोत। तो A to Z प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तरी थोडाही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा, यामध्ये अतिशय मौल्यवान अशी माहिती तुम्हाला मिळणार आहे। तरी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ बघायला सुरुवात करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। चला तर मित्रांनो, आपण आलो आहोत कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती। गुगल क्रोम ब्राउझर आपण ओपन करायचं आणि त्यामध्ये सर्च करायचं आहे आपले सरकार आणि इंटर या बटनवर प्रेस करायचे। आता सर्वप्रथम वरची आलेली वेबसाईट आपल्याला ओपन करायची आणि यानंतर या वेबसाईटवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर एक छोटंसं रजिस्ट्रेशन आपल्याला या ठिकाणी आता करायचं आहे। कसं करायचं ते मी आपल्याला सांगतो। सर्वप्रथम आपण न्यू यूजर रजिस्ट्रेशन हिअर हे जर बघत असाल तर या ठिकाणी आता आपल्याला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्ही दोन पद्धतीनं रजिस्ट्रेशन करू शकता। एक OTP बेस आणि दुसरा एक ऑप्शन आहे मॅन्युअली टाईप करून तुम्ही फोटो अपलोड करून तुमचा ॲड्रेस प्रूफ अपलोड करून यामध्ये देखील करू शकता। तर मी आपल्याला OTP बेस कसं करायचं ते आज तुम्हाला सांगणार आहे। 1 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली तुमच्या आधार कार्ड प्रमाणे जो जिल्हा आहे तो जिल्हा यामध्ये निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर खाली तुमचा 10 अंकी मोबाईल त्यानंतर टाकून घ्यायचा मोबाईल क्रमांक आणि सेंड OTP यावरती क्लिक करायचे। आता सेंड OTP यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल। तो OTP टाकल्यानंतर आपल्याला संपूर्ण आधारप्रमाणे नाव आणि डेट ऑफ बर्थ आपली टाकून घ्यायची। मी फक्त आता तुम्हाला सांगतोय कारण मी यापूर्वीच केलेलं आहे आणि या ठिकाणी यूजर नेम म्हणून तुम्ही तुमचा आधार क्रमांक देखील सेट करू शकता किंवा तुमचं नाव आणि जन्मवर्ष असा काहीतरी एक अंक टाकून तुम्ही यूजर नेम बनवू शकता। आणि पासवर्ड कसा बनवायचा तर पासवर्ड देखील तसाच तुम्हाला बनवायचा आहे। एक्झाम्पल म्हणून खाली आपल्याला दाखवलेला देखील आहे। आधी आपण यूजर नेम अवेलेबल आहे का चेक करायचं आहे आणि जर अवेलेबल असेल तर खाली एक असा पासवर्ड बनवायचा आहे। एक्झाम्पल म्हणून इथं citizen@123 दाखवलेलं आहे। तसं तुम्ही तुमचं नाव आणि @123 किंवा 4-5 असं टाकू शकता। मी असं समजतो की तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं असेल। आता आपण पुन्हा एकदा होम पेजवरती यायचं आहे। होम पेजवरती आल्याच्यानंतर आपल्याला यूजर ID पासवर्ड जो आपण बनवला आहे तो टाकून आपले सरकार या पोर्टलमध्ये आता लॉग इन करायचं आहे। तर मी माझा यूजर ID जो बनवलेला आहे तो यूजर ID मी या ठिकाणी टाकून घेतोय। अशा पद्धतीनं तुम्ही देखील तुमचा यूजर ID यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर खाली तुम्ही बनवलेला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी पासवर्ड टाकून घेतोय। त्यानंतर खाली जो कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर जसाच्या तसा खाली टाकून घ्यायचा आहे। आपला जिल्हा निवडायचा आहे जो रजिस्ट्रेशन करताना आपण टाकला आहे आणि लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे। आता लॉग इन झाल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशी स्क्रीन आलेली असेल। आता वरच्या राईट साईडच्या कोपऱ्यात लॉगआउटच्या बाजूला तुम्ही मराठी ऑप्शन दिलेला आहे। इथून मराठी भाषा देखील निवडू शकता। अशा पद्धतीनं भाषा निवडायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यावरती क्लिक करायचं आहे। तर यावरती मी क्लिक करतो। तुमच्यासमोर अशी स्क्रीन आलेली असेल। आता निवडा यावरती क्लिक करायचं आहे। आता शासन मुद्रण लेखन सामग्री व प्रकाशन संचालनालय यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला गॅजेटचे प्रकार या ठिकाणी दाखवले जातील। तर आपल्याला त्यातलं नाव
बदल करायचा आहे म्हणून नावात बदल करण्याच्या गॅजेटवरती मी क्लिक करतो, भाग क्रमांक 2. त्यावरती क्लिक करून पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा पॉपअप आलेला असेल. तर अजूनही सांगतो, आपल्याला नाव चेंज करायचं आहे म्हणून इतर कुठेही न करता चेंज ऑफ नेम यावरती आपण क्लिक करूयात. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक माहितीपत्रक या ठिकाणी वाचायला मिळेल. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये तुम्ही ते वाचू शकता. आता मराठीमध्ये जर गॅजेट तुम्हाला करायचं असेल, जसं की 7/12वरती नाव लावायचं असेल किंवा शाळेच्या टीशीवरती नाव बदलायचं असेल, तर तुम्ही मराठीमध्ये काना मात्रा विलांटीसाठी करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, लग्नानंतरचं हे स्पेलिंगमध्ये नाव बदलायचं आहे. त्यामुळं मी तुम्हाला इंग्लिशमध्ये करून दाखवणार आहे. मराठीमध्ये जर करायचं तर तुम्ही अशा पद्धतीनं फॉर्म डाउनलोड करू शकता आणि काना मात्रा विलांटीमध्ये तुमचं नाव यामध्ये तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता. आता आपल्याला स्पेलिंगमध्ये नाव बदलायचं असल्यामुळे मी तुम्हाला स्पेलिंगमध्ये कसं बदलायचं तो फॉर्म कोणता ते सांगतो. आता इंग्लिश यावरती क्लिक करायचं. मराठीतलं माहितीपत्रक आपण वाचलेलं आहे असं समजू. आपल्याला इंग्लिशमधून स्पेलिंगमध्ये करायचं आहे, त्यामुळं आता मी मराठीमधलं तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इंग्लिश यावरती क्लिक करतो. आता बघू शकता, इंग्लिशमध्ये गॅजेट बनवण्यासाठी हे माहितीपत्रक आपण या ठिकाणाहून फॉर्म डाउनलोड करायचं आहे. आता हा नेम चेंजचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे. हा कसा भरायचा थोडं मी तुम्हाला झूम करून दाखवतो आणि सांगतो. तर बघू शकता, ओल्ड नेममध्ये तुम्हाला वडिलांच्या इकडलं जसं नाव आहे तसं तुमचं नाव टाकायचं आहे, वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर वडिलांच्या इकडचं आडनाव टाकायचं आहे. जसं बापाच्या इकडं नाव होतं तसं टाकायचं आहे. आता न्यू नेममध्ये तुमचं नाव टाकायचं आहे, तुमच्या मिस्टरांचं नाव आणि मिस्टरांचं सरनेम. आता वडिलांच्या इकडल्या नावाप्रमाणे, हे मायनरचं आहे हे सोडून द्या, त्याच्यासमोर वडिलांच्या इकडल्या नावाप्रमाणे या ठिकाणी सही मारायची तुम्ही. आणि त्यानंतर इथं सही मारल्याच्या नंतर इथं रिझन ऑफ चेंज नेम, तर तुम्हाला या ठिकाणी आफ्टर मॅरेज जे काही कारण असेल तुमचं ते कारण तुम्ही यामध्ये टाकू शकता. त्यानंतर इथं तुमचं संपूर्ण नाव लिहायचं आहे, सही मारायची आणि त्या ठिकाणी डेट टाकून घ्यायची. या ठिकाणी तुमचं नवीन नाव, ॲड्रेस, पिनकोड तुमचा आणि मोबाईल क्रमांक टाकून अशा पद्धतीनं हा फॉर्म भरायचा आहे आणि स्कॅन करून ठेवायचा आहे. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. बाकी डॉक्युमेंट अजून काय लागणार आहे समोर सांगतो. आता ॲक्सेप्ट करायचं आहे, टर्म्स आणि कंडिशन आणि नेक्स्ट पुढे जायवरती क्लिक करायचं आहे. आता रजिस्ट्रेशन केल्याप्रमाणे तुमचं नाव, जन्मतारीख यामध्ये आलेली असेल. आता तुम्ही अर्जदार जो आहे तो कोणत्या कॅटेगरीमधून आहे तर तुम्ही इथं निवडू शकता. ओपन कॅटेगरीत असेल तर ओपन. आता मायनरमधून आपण करतच नाही म्हणून मायनरचं बद्दल मी काही सांगत नाही. बॅकवर्डमधून असेल तर बॅकवर्डवरती क्लिक करू शकता. ओबीसी कॅटेगरीमधून असेल तर ओबीसीवरती तुम्ही क्लिक करू शकता. तर मी ओबीसी यावरती क्लिक करतो. आता संबोधन म्हणजे इथं निवडायचे तुम्ही श्री, श्रीमती, कुमारी जे कोण आहे तुम्ही तशी आता निवडायचं आहे. तर मी जे करतोय ह्या श्रीमती आहेत म्हणून मी श्रीमती या ठिकाणी निवडणार आहे. तुम्हाला जो तुमच्या भाग असेल तसं तुम्ही निवडू शकता. त्यानंतर समोर नाव आलेलं आहे जे रजिस्ट्रेशन करताना टाकलं आहे. मी सिक्युरिटीसाठी ते ब्लर करून ठेवतो. त्यानंतर समोर मराठीत देखील आलेलं असेल. आता या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ बर्थ त्यांच्या आधारप्रमाणे जी आहे ती टाकून घ्यायची. तर अशा पद्धतीनं मी या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकून घेतो. आधार कार्डवर आहे त्याच पद्धतीने डेट ऑफ बर्थ तुम्ही यामध्ये टाकून घ्यायची, कारण आपल्याला आधार कार्ड त्यांचं अपलोड करावं लागणार आहे. तर अशा पद्धतीनं वर्ष, महिना आणि डेट तुम्ही यामध्ये निवडू शकता. अशा पद्धतीने डेट निवडली. आता वय यावर क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होऊन येईल. या ठिकाणी जेंडर निवडायचं आहे. त्यानंतर संपर्क क्रमांक ॲटोमॅटिक आलेला असेल आपण रजिस्ट्रेशन करताना टाकल्यामुळे. दूरध्वनी क्रमांक. आता तुम्हाला मी पुढचा भाग या ठिकाणी त्यांचा पत्ता टाकायचा आहे, स्क्रोल करून दाखवतो. तर आता स्क्रोल करतो आणि तुम्हाला सांगतो या ठिकाणी त्यांचा ॲड्रेस टाकायचा आहे, ईमेल ID टाकायचा आहे आणि आधार क्रमांक त्यांचा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आता स्क्रोल करून घेतो मी. पुढे पत्ता टाकल्याच्या नंतर तुम्हाला त्यांचा जिल्हा, तालुका आता या ठिकाणी निवडायचा आहे. तर आधार कार्डवर आहे त्या पद्धतीने तुम्ही त्यांचा जिल्हा जो आहे तो जिल्हा यामध्ये निवडायचा आहे. त्यानंतर त्यांचा तालुका जो असेल तो तालुका यामध्ये निवडायचा आहे. त्यानंतर त्यांचं गाव आणि आधार कार्डवर जो आहे तो पिनकोड यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर
पुन्हा पहिले नाव, मधले नाव, आडनाव, जुने नाव म्हणजे जे वडिलांच्या इकडलं नाव आहे ते नाव यामध्ये टाकून घ्यायचे त्यांचं. आता मी उदाहरण म्हणून ABC असं नाव टाकतोय. तुम्ही असं काही टाकायचं नाही. जे ॲक्च्युअल नाव आहे ते नाव तुम्ही यामध्ये टाकायचे. स्वतःचं नाव, वडिलाचं नाव आणि आडनाव. त्यानंतर आता नाव बदलायचं आहे. तर आपलं नाव काय आहे आत्ता, बदललं आहे का तेच आहे. त्यानंतर आपल्या हजबंडचं नाव, मिस्टरांचं नाव, त्यानंतर आपलं आडनाव टाकून घ्यायचं आहे. समोर रिझन विचारलेलं आहे नावात बदल करण्याचे कारण. तर विवाहानंतरचे म्हणजेच आफ्टर मॅरेज तुम्ही या ठिकाणी आता टाकून देऊ शकता. आफ्टर मॅरेज, आफ्टर मॅरेज एम केलं तरी चालेल. त्यानंतर खाली तुम्ही ॲक्सेप्ट करायचं आहे. संपूर्ण भरून झाल्याची खात्री करायची आणि ॲक्सेप्ट करून पुढे जा यावरती क्लिक करायचे. परत आता तुमच्यासमोर या ठिकाणी एक पॉपअप येईल आणि त्यामध्ये तुम्हाला नाव दाखवलं जाईल. तुमचं पूर्वीचं नाव कसं आहे आणि होणारं नाव कसं आहे. तुमचा ॲड्रेस दाखवला जाईल. खात्री करायची बरोबर आहे आणि त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर परत पुढे जा यावरती क्लिक करायचे. ओकेवर पुढे जावरती क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. आता डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे आहेत, तर फोटो तुम्हाला 160 पिक्सलमध्ये आणि उंची 200 ते 212मध्ये या साईजमध्ये तुम्हाला या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे. तर मी साईज या ठिकाणी आधीच बनवून ठेवलेली आहे. तुम्ही एका फोल्डरमध्ये हे सर्व डॉक्युमेंट आधी तयार करून ठेवायचे आहेत. तर मी या ठिकाणी फोटो अपलोड केलेला आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीनं साईज आधी बनवून ठेवायचं एक फोल्डर, त्यामध्ये सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवायचे. आता फोटो प्रूफमध्ये आपल्याला यापैकी एक डॉक्युमेंट द्यायचं आहे. तर ह्यापैकी एक काय देणार, तर माझ्याकडे आधार कार्ड आहे. मी आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करणार आणि पॅन कार्ड आहे. पॅन कार्ड देखील या ठिकाणी मी अपलोड करणार आहे. तर अशा पद्धतीने मी आधार कार्ड, पॅन कार्ड फोटो प्रूफमध्ये दिलेलं आहे. आता ॲड्रेस प्रूफमध्ये काय आहे, जो ॲड्रेस आपण टाकला आहे त्या ॲड्रेस प्रूफमध्ये आधार कार्डच मी या ठिकाणी अपलोड करतो आहे, कारण आधारवरती तोच पत्ता आहे जो मी यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर एज प्रूफ, याच्यासाठी मी लिव्हिंग सर्टिफिकेट या ठिकाणी LC आहे स्कॅन केलेली आहे, ती LC अपलोड करून देतो. आणि त्यानंतर मी ॲफिडेविट केलेलं आहे यामध्ये, ते ॲफिडेविट मी या ठिकाणी आता जोडून देणार आहे. तुम्ही ह्यापैकी कुठलंही एक ऑप्शन तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल ते देऊ शकता. मी ॲफिडेविट केलेलं आहे, ते ॲफिडेविट या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं खाली ॲप्लिकेशन फॉर्म, जो की आपण कसा भरायचा मी तुम्हाला सांगितलेला आहे, तो आपल्याला खाली डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म यामध्ये अपलोड करायचा आहे. तर यावरती क्लिक करतो मी आणि आता चूज फाईल यावरती क्लिक करून तो फॉर्म या ठिकाणी अपलोड करतो. आता संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर खाली अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचं आहे. थोडासा वेळ या ठिकाणी घेतला जाऊ शकतो डॉक्युमेंट अपलोडिंगच्या वेळेस. आणि त्यानंतर आता तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल. एकदा प्रिव्ह्यू दाखवला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी रिडायरेक्ट केलं जाईल. आता तुम्ही संपूर्ण हे स्क्रोल करून माहिती बघायचे की आपण जी भरलेली माहिती आहे ही अचूक आहे का. तर मी अशा पद्धतीने सगळी माहिती कन्फर्म केली आणि पेमेंटसाठी पुढे जाण्यावर क्लिक केलं. त्यानंतर तुम्ही इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, IMPS वॉलेट या सर्व माध्यमातून पेमेंट करू शकता. बघू शकता इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आहे, IMPS आहे. तर मी डेबिट कार्डवरती क्लिक करेन, कारण याच्यामध्ये पुढे UPI ऑप्शन देखील दिलेला असतो. प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करतो आणि इथे देखील बघू शकता तुम्ही सर्व ऑप्शन तुम्हाला पेमेंटचे दिलेले आहेत. कोणत्याही माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. तर मी या ठिकाणी सजेस्ट करेन की मी UPIच्या माध्यमातून पेमेंट करणार आहे किंवा बारकोड QR कोडच्या माध्यमातूनही आपण पेमेंट करू शकतो. तर मी तुम्हाला या ठिकाणी QR कोडच्या माध्यमातून पेमेंट करून दाखवणार आहे. शो QR यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर QR ओपन होईल. सिक्युरिटीसाठी मी हा अर्धा QR ब्लर केलेला आहे. मी आता 523 रुपये 60 पैसे हे पेमेंट आता करत आहे. तर जे काही तुमच्याकडे फोनपे, गुगल पे, पेटीएम असेल त्याच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. आणि अशा पद्धतीनं रिसिप्ट डाउनलोड झालेली असेल तर याची प्रिंट काढू शकता तुम्ही किंवा डेस्कटॉपवरती तुम्ही सेव्ह देखील करून ठेवू शकता आणि समोरच्या कस्टमरला देऊ शकता. तर अशा पद्धतीने
गॅजेट बनवायचे मित्रांनो, एक वर्किंग 8 दिवसामध्ये 8 ते 10 दिवसामध्ये हे गॅजेट येत असतं. तर अशा पद्धतीने व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. तुम्ही अजूनही आमच्या व्हॉट्सॲप चॅनलला आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाला नसाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. दोन्ही चॅनल जॉईन करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूत पुढील एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.